नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठा साखळी विस्कळीत होऊन कमर्शियल LPG सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे बेळगावातील हॉटेल्स आणि उपाहारगृहे गंभीर अडचणीत सापडली असून काही व्यवसाय बंद ठेवावे लागत आहेत. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी हॉटेल मालक व गॅस पुरवठादारांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. घरगुती ग्राहकांना प्राधान्य देत व्यावसायिक गॅस पुरवठा टप्प्याटप्प्याने सुरू केला जाईल असे त्यांनी सांगितले. दरम्यान हॉटेल मालक संघटनेचे अध्यक्ष अजय पै यांनी व्यवसाय पूर्णपणे बंद करणे शक्य नसल्याचे स्पष्ट करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. गॅस टंचाई कायम राहिल्यास उद्योगावर व रोजगारावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. बैलहोंगल तालुक्यातील दोडवाड गावामध्ये वैयक्तिक वादातून घडलेल्या निर्घृण हत्येचा पोलिसांनी 24 तासात छडा लावला आहे. घरासमोरील रस्त्याच्या वापरावरून सुरू झालेल्या वादातून 17 मार्च रोजी महेश बसय्या उपनिमठ यांची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी रुद्रय्या बसय्या उपनिमठ वय 36 याला अटक केली आहे. घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली CPI शिवानंद गुडगनट्टी आणि PSI HK पाटील यांच्या पथकाने वेगाने तपास करत आरोपीला 18 मार्च रोजी जेरबंद केले. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून या तत्पर कारवाईबद्दल पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. बेळगाव शहरातील एका ज्येष्ठ नागरिकाची डिजिटल गुन्ह्याच्या माध्यमातून तब्बल 15 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी माहिती दिली. फसवणूक करणाऱ्यांनी व्हिडिओ कॉल करून स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचं भासवलं आणि संबंधित नागरिकाला डिजिटल अरेस्ट असल्याचं सांगून घाबरवलं. त्यानंतर विविध कारणे देत मोठी रक्कम ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. या संदर्भात पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की CBI किंवा ED सारख्या केंद्रीय तपास यंत्रणा कधीही फोन किंवा व्हिडिओ कॉलद्वारे पैसे मागत नाहीत. ते पुढे म्हणाले की फसवणूक करणारे डिजिटल अरेस्टचे नाव घेऊन नागरिकांना घाबरवतात. अशा धमक्यांना बळी पडू नका. कोणताही संशयास्पद कॉल आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधा आणि आपल्या कष्टाचे पैसे सुरक्षित ठेवा. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे. बेळगाव शहरातील बापट गल्ली कार पार्किंग येथील श्री स्वामी समर्थ संजीवन पादुका मंदिरात आज शुक्रवार दिनांक 20 मार्च रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासून विधिवत अभिषेक पूजा अर्चा करण्यात आली तर दुपारी 12 वाजता स्वामी समर्थांना नैवेद्य अर्पण करण्यात आले. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले, ज्याचा लाभ मोठ्या संख्येने भक्तांनी घेतला. सायंकाळी महाराजांना फळांचा नैवेद्य दाखवून रात्री आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे. प्रकट दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले, ज्यास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लोकेश राजपूत, राजेंद्र गायकवाड, जितेंद्र राजपूत, प्रवीण तोगले, चेतन शिंदे, सतीश हवळ, शुभम नाईक आणि इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दिवंगत दीपक दळवी यांच्या कुटुंबियांची महाराष्ट्राचे माजी मंत्री व विद्यमान आमदार जयंत पाटील यांनी शुक्रवारी भेट घेऊन सांत्वन केले. गेल्या मंगळवारी वयाच्या 84व्या वर्षी दीपक दळवी यांचे निधन झाले असून त्यांच्या जाण्याने सीमा भागात शोककळा पसरली होती. सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आयुष्य वेचणारे झुंजार नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. जयंत पाटील यांनी सावरकर रोड, टिळकवाडी येथील दळवी कुटुंबियांची भेट घेत त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कुटुंबियांची विचारपूस केली. यावेळी बुलंद व कुणाल दळवी यांच्यासह कुटुंबियांशी संवाद साधत त्यांनी सहवेदना व्यक्त केल्या. याप्रसंगी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर केणेकर, सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव आष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, अंकुश केसरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. DK हेरिका ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्ण दालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्ण दालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास.
म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ खडे बाजार बेळगाव आणि तेली पाटील गली शहापूर बेळगाव येथील आमच्या शोरूमला. दिवंगत दीपक दळवी यांच्या कुटुंबियांना भेट दिल्यानंतर महाराष्ट्राचे माजी मंत्री व विद्यमान आमदार जयंत पाटील यांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते मंडळींशी आज शुक्रवारी चर्चा केली. सीमा भागातील सद्यस्थितीची माहिती घेतल्यानंतर त्यांनी लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या प्रश्नावर चर्चा करून समितीच्या शिष्टमंडळाची भेट घडवून आणण्याचे आश्वासन दिले. यावेळी समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर केणेकर, सरचिटणीस माजी महापौर मालवजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, अंकुश केसरकर, दत्ता उघाडे, महेश जुवेकर, शुभम शेळके, धनंजय पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बेळगाव शहरामध्ये रमजानच्या अखेरीस ईद उल फित्र सणाच्या पार्श्वभूमीवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. उद्या शनिवार दिनांक 21 मार्च रोजी सकाळी 9:30 वाजता अंजुमन ईदगाह मैदानावर ईद उल फित्रची सामूहिक नमाज अदा केली जाणार आहे. मुस्लिम बांधव रमजान महिन्यात उपवास, प्रार्थना आणि दानधर्म यांना विशेष महत्त्व देतात. ईद उल फित्र हा सण बंधुभाव, एकता आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो. बेळगाव शहरातील अंजुमन संस्था आणि चांद कमिटीच्या निर्णयानुसार मुस्लिम समाजातील धर्मगुरू आणि जमात प्रमुखांच्या उपस्थितीत ही ईद साजरी केली जाणार आहे. अंजुमन संस्थेचे अध्यक्ष व बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून नमाज अदा करण्याचे आवाहन केले आहे. विजयपूर जिल्ह्यातील विविध चोरी प्रकरणांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत 22 गुन्ह्यातील 36 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमध्ये सुमारे 1,27,00,000 रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, 2 कार आणि 17 दुचाकी जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गे यांनी दिली. बसवण बागेवाडी उपविभागातील मुद्देबिहाळ, निडगुंदी, ताळीकोटी, बसवण बागेवाडी आणि कुडगी पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये घडलेल्या घरफोडी, मंदिर चोरी, मंगळसूत्र हिसकावणे आणि वाहन चोरीच्या घटनांचा तपास करण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले होते. या पथकाने काटेकोर तपास करून आरोपींना जेरबंद केले. रायचूर येथील आरोपींकडून मोठ्या प्रमाणात दागिने, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली. काही प्रकरणांमध्ये अल्पवयीन आरोपींचाही सहभाग उघडकीस आला असून त्यांच्याकडूनही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये मंगळसूत्र हिसकावणे, मंदिरातील दागिने चोरी आणि दुचाकी चोरीच्या अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला असून त्यामुळे जिल्ह्यातील चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळण्यास मदत होणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. श्री स्वयंभू गणेश मंदिर टिळकवाडी आणि विद्यानगर अनुगोळ बेळगाव येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या निमित्ताने शुक्रवार दिनांक 20 मार्च रोजी विविध धार्मिक कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाले. सकाळी 6 वाजता महाअभिषेक आणि दुपारी 11 वाजता महाआरती आयोजित करण्यात आली होती. विद्यानगर अनुगोळ येथे दामोदर नारायण भोसले कुटुंबाच्या वतीने महाप्रसादाचे वितरण करण्यात आले, ज्याचा लाभ हजारो स्वामी भक्तांनी घेतला. या कार्यक्रमाचे यश सुनिश्चित करण्यासाठी राजू जाधव, राम जोशीलकर, मारुती कदम, सुरेश पाटील, सुधीर घोडके यांच्यासह सर्व महिला मंडळांनी विशेष परिश्रम घेतले. बेळगाव शहराजवळील ग्रामीण भागामध्ये गांजा विक्री प्रकरणी सीसीबी पथकाने छापा टाकून एका आरोपीला अटक केली असून एक आरोपी फरार आहे. गुरुवार दिनांक 19 मार्च रोजी सीसीबीचे PI मंजुनाथ नायक आणि त्यांच्या पथकाने उद्यमबाग परिसरातील जैतूनमाळ येथे ही कारवाई केली. सुनील कलघाटा, राहणार धार, मध्य प्रदेश, याला महाराष्ट्र इंदूर सीमेकडून गांजा आणून सार्वजनिक ठिकाणी विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. कारवाईमध्ये मानस मनोहर कदम यालाही ताब्यात घेण्यात आलं असून ऋतिक पाटील हा फरार आहे. अवैध गांजासह डिजिटल वजन काटा, मोबाईल आणि रोख रक्कम मिळून अंदाजे 63,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई सुरू असून फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श.
नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्नसराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभ प्रसंग प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी, तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्सपर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार ए, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. शुभ मुहूर्त गुंतवणुकीचा व्याज दर कमी होण्यापूर्वीचा 31 मार्च पूर्वी लोकमान्य सोसायटीमध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा 10% आकर्षक व्याजदर. 1 एप्रिल पासून लोकमान्यांच्या सर्व योजनांवरील व्याजदर कमी होणार, म्हणूनच आजच निर्णय घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. नियम व अटी लागू. निपाणी महामार्गावरील गांधी हॉस्पिटल समोर गुरुवार दिनांक 19 मार्च रोजी डंपरच्या धडकेमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी चक्काचूर झाली. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दुचाकीचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेमुळे जवळपास पाऊण तास वाहतूक विस्कळीत झाली होती. अवताडे कंपनीचे कर्मचारी आणि निपाणी शहर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सध्या महामार्गावर 6 पदरीकरणाचे काम तसेच गांधी हॉस्पिटल आणि खरे कॉर्नर येथे उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे काम चालू आहे, ज्यामुळे परिसरात दररोज वाहतूक कोंडी होते. नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे वाहतूक सुरक्षेसाठी बंदोबस्त वाढवण्यास आणि 6 पदरीकरणाचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी केली आहे, तर पोलीस अधिक तपास करत आहेत. निपाणी तालुक्यासह अनेक ठिकाणी गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच ग्रामस्थ दारोदारी गुढ्या उभ्या करण्यात मग्न दिसून आले. हिंदू नववर्षातील पहिला सण असल्याने आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे. शहरातील अनेक गल्लींमध्ये शेकडो गुढ्या उभ्या करण्यात आल्या होत्या, ज्यामुळे चैतन्याचे वातावरण निर्माण झाले. लहान मुलांनी नवनवीन वस्त्रे परिधान करून सणाला अधिक रंगत आणली होती. अशा रीतीने निपाणी तालुक्यामध्ये गुढीपाडवा सण विविध ठिकाणी उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला. विजयपूर शहरातील घनकचरा व्यवस्थापन केंद्रामध्ये काही दिवसांपूर्वी लागलेल्या आगीमुळे परिसरातील अनेक वसाहतींमध्ये धूर पसरून नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता आणि महानगरपालिकेविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त झाली होती. या पार्श्वभूमीवर विजयपूर महानगरपालिकेने घराघरातून गोळा होणाऱ्या कचऱ्याचे रूपांतर उत्पन्नात करण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. शहरातील घरगुती तसेच व्यावसायिक आस्थापनांमधून दररोज सुमारे 135 टन ओला व सुका कचरा गोळा करून तो औद्योगिक परिसरातील प्रक्रिया केंद्रात नेला जातो. या केंद्रामध्ये कचऱ्याचे वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट व गांडूळ खत तयार केलं जातं. सुमारे 30 दिवसात तयार होणारे हे खत प्रति किलो 6 रुपयांनी विकले जात असून उद्याने व रस्त्यांवरील झाडांसाठीही वापरले जाते. शेतकरी आणि नागरिकांकडून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच सुका व प्लास्टिक कचरा वेगळा करून सिमेंट उद्योगांना दिला जात आहे, ज्यामुळे औद्योगिक वापरालाही चालना मिळत आहे. या उपक्रमामुळे महानगरपालिकेला उत्पन्न मिळत असून पर्यावरणपूरक आणि शाश्वत कचरा व्यवस्थापनाचा आदर्श निर्माण होत आहे. प्रीमियम पेट्रोलचा दर 2 रुपयांनी वाढला असून औद्योगिक डिझेलचा दर 22 रुपयांनी वाढला आहे. सामान्य पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिले आहेत. दिल्लीमध्ये प्रीमियम 95 ऑक्टेन पेट्रोलचा दर 99.89 रुपये प्रति लिटरवरून 101.89 रुपये प्रति लिटर झाला आहे, तर औद्योगिक डिझेल 87.67 रुपयांवरून 109.59 रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे. सामान्य पेट्रोलचा दर 94.77 रुपये आणि डिझेल 87.67 रुपये प्रति लिटर कायम राहिला आहे. पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले की सामान्य नागरिकांसाठी कोणतीही दरवाढ नाही, तर प्रीमियम श्रेणीमध्ये फक्त 2 ते 4% भागासाठी वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर तेल कंपन्यांकडून स्वतंत्रपणे ठरवले जातात आणि सरकार त्यावर नियंत्रण ठेवत नाही. रिटेल फ्युएल दर एप्रिल 2022 पासून स्थिर आहेत. जागतिक तेल बाजारातील तणाव आणि मध्य पूर्वेतील संघर्षामुळे दरवाढ झाली असून तेल कंपन्या सध्या अतिरिक्त खर्च स्वतःवर घेत आहेत.
याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.